आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या महामराठी चॅनलला सबस्क्राइब करा व घंटीचे बटन क्लिक करण्यास विसरू नका। पूर्वीच्या काळात गावातला प्रतिष्ठित माणूस जर समोरून गुरुजी आला आणि एखादा व्यक्ती जर बिड्या वढायचा नाद असेल तर त्या प्रतिष्ठित माणसाला पाहिल्यावर बिडी जर खाली टाकली तर त्याला दिसल म्हणून प्रतिष्ठित माणसं अशी मांडीला विजवीत होते। बिडी पोळाली तरी हरकत नाही पण मांडीला विजवत होते, हा नियम होता। आता प्रतिष्ठितच म्हणतो चुना आहे का रे, काय 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 शिस्तत आहे। प्रत्येकानं आपोआपली पाळायची असती। शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना बघितल्याबरोबर असा दरारा वाटायचा, त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर जगाचा बाप त्यांच्या स्वरूपात दिसायचा आणि होतेच ते भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा। अरे जी बाई लेकरू कोणाचं रडतंय? मालक माझंच रडतंय। कुठे ते लेकरू? ए बाहेर ये रे। बोलवलं बाहेर, जवळ घेतलं। का रडतोस रे? गाल सुजलेला होता, एकीकडचा गाल सुजलेला होता। बाई माय याचा गाल सुजलाय ग। जी मी मारलंय त्याला। का मारलंय? ते गुळ मागते। महाराजांनी सांगितलं अगं तुझाच मुलगा आहे का? हो। मग याला गुळ दे ना तू। बोललीच नाही। अगं मी एकनाथ बोलतोय, याला गुळ दे ना तू। बोललीच नाही। नाथांनी सांगितलं अगं तुला ऐकायला येतं ना, मी म्हणतोय हे तुझा मुलगा आहे, गुळ मागतोय, मारणं कुठं आई आहेस ना तू, जन्मदाती माय आहेस, याला गुळ दे ना तू। ती बोलत नव्हती पण नाथांची वाणी ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येत होतं। अगं माझ्या प्रश्नाचं उत्तर तू रडणं नाही ग। तिनं चौथ्या वेळेस सांगितलं मालक मी माय आहे पण याला गुळ देण्यासाठी माझी लायकी नाही, याला गुळ पुरवण्यासाठी माझी परिस्थिती त्या योग्यतेची नाही। ठीक आहे काही काळजी करू नकोस। स्नानाला चालले होते नाथ महाराज, त्याच्या तोंडावरून हात फिरला। का रे तुला गुळ जास्त आवडतो? होय। मग पुरणपोळी आवडन का? त्या लेकराच्या तोंडातून हुंदका आला। नाथांना सांगितलं बाबा गुळ मागितल्याच्या नंतर जन्म दिलेली माय तोंडात मारती, गुळ मागितल्याच्या नंतर जन्म दिलेली माय तोंडात मारती तर पुरणपोळी मागितल्याच्या नंतर लाकूड पाठीत टाकील। नाथांनी सांगितलं आता तिला मागू नको, मी पुरणपोळी देत जाईन आणि वापस आणलं घरी। गिरिजा, ए गिरिजा नावानं बोलायची त्या काळात बरं माणसं, काय वजन होतं। बायकोला नावानं बोललं पाहिजे। रुक्मिणी, ए सावित्री, ए दुर्गा, ए वत्सला, ए शेवंता, ए मुग्धा नावानं बोललं पाहिजे। आता माणसं नावानं बोलून मग त्या म्हणाल्यात विवेक, ए विवेक। म्हणलं बाई विवेक कोण? माझे मालक। म्हणलं मला नाही चहा प्यायचा। ती म्हणली का? म्हणलं नवऱ्याला जर एकिरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईपनं हाणशीन तू। मी येतो माय, येतो येतो। नका बोलत जाऊ तसं, तुम्ही माणसांच्या बायका आहात। माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या आहात तुम्ही। किती पवित्र आहात सांगू तुम्हाला। कशामुळे सांगतोय? माझं तुमचं काय भांडण नाही, त्यातली त्यात मुंबई पोस्टवर भांडण करायला कशाला येऊ मी? कशामुळे सांगतोय माहितीये का? तुम्ही इतक्या पवित्र देशातल्या स्त्रिया आहात की ज्या देशात एका राजाला 1800 बायका होत्या, त्या रात्री झोपीत जर 2 वाजता जाग आली तर रात्री 2 वाजता सुद्धा त्यांचा पदराला हात जात होता। त्या गोपीचंदाच्या पत्न्या होत्या। इतक्या कुलवान देशातल्या पत्न्या आहात तुम्ही। गुरुजी पुन्हा एक उदाहरण सांगू? जरा बाजूला तर जात नाही मी, गेल्यावर सांगा मला। मी पुन्हा मुद्द्यावर येतो, दयेच्या मुद्द्यावर येतो। मला ना दे कटा हाणायचा, बाहेरचं डिझेल आहे ना। एके दिवशी सीतेचा शोध करण्यासाठी मारुतीराय चालले। भगवंतानं सांगितलं सीता अशी अशी दिसती। मारुतीरायनं सांगितलं आईसाहेबाचं वर्णन सांगितलं, त्यानुसार आईसाहेब ओळखल्याच्या नंतर ह्या सीता आहेत हे मी जाणील, पण मी तुमचा दूत आहे हे सीतेला कसं कळावं? मी तुमचा सेवक आहे हे सीतेला कसं कळावं? म्हणून भगवान परमात्म्याला अगस्ती महर्षींनी दिलेली मुद्रिका ती मारुतीराय सोबत दिली। कारण प्रभू ज्या वेळेला अयोध्येतून निघले का त्यावेळेला देवाच्या अंगावर दागिने नव्हते, फक्त सीतेच्या अंगावर मंगळसूत्र आणि पायातल्या विरोध्या होत्या। जर देवाकडे दागिने असते तर नावाड्याला दिले नसते का? काहीच नव्हते, देवाच्या अंगावर अलंकार नव्हते, हे रामायण सांगते। मग ती लोपामुद्रेनं सीतेला दागिने आणि अगस्ती महर्षींनी नवग्रहाची अंगठी दिली ती मुद्रिका। हनुमंता ही पाहिली
की सीता ओळखणार रामाचा दूत आहे. अशोक वाटिकेमध्ये ह्या किती पवित्र आहेत सांगतोय तुम्हाला. अशोक वाटिकेमध्ये सीताई साहेब त्या झाडाखाली बघितल्याबरोबर त्यांच्या पुढे अंगठी टाकली. मालकाचा स्पर्श झालेली अंगठी पाहिल्याबरोबर तिचा आचळू सरसावला. हे काय गांजा वाढणाऱ्यांनी लिहिलं नाही. मालकाचा स्पर्श झालेली अंगठी, भगवान प्रभू रामचंद्राच्या शरीराला स्पर्श झालेली अंगठी, त्या अंगठीत राम पाहिले आणि डोक्यावरचा पदर पुढे सरकिला. ही भारतीय संस्कृतीतली स्त्री आहे. म्हणून तुम्ही परत म्हणून कधी कधी एखादा शब्द तुम्हाला खारट तुरट बोलतोय ना, ते त्याच्याकरता बोलतोय, त्याच्याकरता की मागच्यांचा वसा तुम्ही बाळगत जाचा. नाथू घरी आले ना आवाज दिला, गिरिजा जी जी जी. आपल्या संस्कृतीत फार गोडवा आहे. मी स्पेअर पार्टच्या दुकानावर 3.5 वर्ष नोकरीला होतो. तुम्ही मानायचे नाही असेल म्हणून नका मानू, मला काय घेणे त्याच्याशी. 95, 96 आणि 97, 98चे 3 महिने सोमनाथ ऑटोमोबाईल्स नावाचं एक दुकान होतं, त्याच्यावर मी नोकरी केली 3.25 वर्ष. बेरिंगचा बॉक्स तुमच्या नगरला घेऊन येतो तुम्ही औरंगाबादहून, आणि 2 बॉक्स पुण्याला सप्लाय करायचे होते. म्हणून पुण्याला जाणाऱ्या बायका किती अधिकारी आहेत, नाथांच्या बाबतीत सांगतोय. पुण्याकडे जाणारा जो एसटीचा गाळा आहे बस स्टँडला, त्या गाळ्यात मी बसलो होतो एसटीची वाट पाहत. तेवढ्या अवकाशात एक कुटुंब बसलेलं होतं, वयस्कर 80-85 वर्षाची म्हातारी होती, 90 वर्षाचं म्हातार होतं. ते 2 जण आळंदीला जात होते. दिवस एकादशीचा होता. आणि मला विचारलं, बाळा कुठं जायचंय तुला? म्हणलं नगर करून पुणे जायचंय. आधी नगरला उतरायचंय. मग पुणे जाणारी गाडी तुला चालते? होय. मग आपल्याला पुण्याला जाणारी गाडी किती वाजता विचारून घे. चौकशी केली. 45 मिनिटाच्या नंतर गाडी होती. बर. पत्नीला सांगितलं, लक्ष्मी, ते म्हातारं बोलत होतो बायकोला, अगं 45 मिनिटाच्या नंतर आपल्याला पुण्याला जाण्यासाठी गाडी आहे. मग एसटीत जागा असेल नसेल, फराळ करता येणार ना, एकादशी, घरून काही फराळासाठी आणलंच का? ते हॉटेलचा फराळ करणार नव्हतं. बाईनं घरच्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा भाजून आणल्या होत्या आणि गुळाचा खडा बांधून आणला होता. बस स्टँडला ती बाई, बस स्टँडला 80 वर्षाची बाई 90 वर्षाच्या मालकाला बस स्टँडवर भुईमुगाच्या शेंगा सोलून देत होती. 2-4 शेंगादाणे खाल्ल्याच्या नंतर गुळाचा खडा मालकाच्या हातावर टाकत होती. ही परिस्थिती पाहिल्याच्या नंतर ते इतक्या चेडीला काय म्हणते, गुडघ्या इतकीच असते त्याचे, बरमुडा. हा, बरमुडा घालल्यातलं लाल केसाचं विदेशातलं अमेरिकन एक कुटुंब, त्याच्याकडे पैसे भरपूर आहेत पण कपड्याचा दुष्काळ आहे. पैसे कुंटाला ना त्याच्याकडे, बनलं टेकले तर अशा तुमच्या इथल्यासारखे टावर तयार होतील, इतकं पैशावाला देश येते. पण तिथं कपड्याचा कंटाळा आहे. कशामुळे कपडे घालीत नाहीत, त्याला गुदगुल्या होत्यात का काय होतं, पण ते घालीत नाही. दुसऱ्याचं इचकायचं नाही, फोकट कळण शेंडीवळ. आपल्याला काय करायचं, आपल्याला घरच्याचा विटन शेजाऱ्याचा भांगणीट, दुसऱ्याचं इचकीनं नाही पाहिजे माणसानं. आपलं अंग धुवा, दुसऱ्याला कशाला म्हणा आंघोळ करू. पण ते कुटुंब आलं आणि त्यांनी हा म्हातारीचा फोटो काढा. मी धरला हात. मला इंग्रजी येत नव्हती आणि त्याला मराठी सुधरत नव्हती. मी 7वी पास. त्याने इंग्रजीत भडभड 2 उत्तर दिले. पुन्हा झालं वाट काय बोललं त्यानं, शिव्या दिल्या का काय मला काय कळालं नाही. आणि मी त्याला धुन केलेलं त्याला कळत नव्हतं, कारण मराठी मला त्याला इंग्रजी, आम्हा दोघांचा काही मिळत बसन. पण त्याच्या सोबत एक गाईड होतं. ते मला म्हणलं, काय रे काय काम आहे? म्हणलं काय काम आहे, तू कोण आहेस? म्हणलं मी इथलाच आहे औरंगाबादचा. त्याचा हात धरल्यावर तू काहून दुखायलं? ते म्हणलं मग तू काहून दुखायलं? म्हणलं त्यानं फोटो काहून काढा म्हातारीचा, काय गरज आहे, कुठं लय ते अमेरिकेतले, काढू दे ना. म्हणलं काढू दे ना कोण, तू सासरा आहे तो, कशामुळे काढा त्यानं फोटो? विचार त्याला काहून काढा, माझं तेच कारण आहे त्यानं फोटो काहून काढा म्हणून. यानं इंग्रजीत त्याला प्रश्न केला, त्या पोरानं तुझा हात कशा करता धरलाय, यानं त्याला प्रश्न केला. त्यानं त्याला इंग्रजीत उत्तर दिलं, मी बोललेलं. ते आमच्या महाराष्ट्रातलं पोरग आहे आणि ते विचारतंय ह्या महाराष्ट्रातल्या कुटुंबाचा फोटो काहून काढास. त्याचं उत्तर देत असताना ते बोलत नव्हतं, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी ह्या शिपरुटाला जाऊन विचारलंय, गाईड आहेस का फाईड आहेस? रडणं उत्तर नसते, काहून फोटो काढा सांग म्हण, नाही ते कॅमेराच घेऊन जातो मी. इतका नाही चरचरपणा केला. मीच लोकांची तर पोटासाठी काम करीत होतो, इतका कशाला आगावपणा करू. तुम्ही मस्त ऐकायला लागले. पण त्याला म्हणलं का फोटो काढा, रडणं उत्तर नाही. त्यानं त्याला इंग्लिशमध्ये उत्तर दिलं आणि त्या गाईडनं मला मराठीत सांगितलं, बाबा त्यानं याच्याकरता फोटो काढाय, त्याच्या देशातली स्त्री मालक 5 कोटी जरी दिवसाला कमीत असेल, मालक तिचा दिवसात 5 कोटी जरी कमीत असेल, पण ऑफिसहून घरी जात असताना त्याला शंका येते आपल्याला सोडून गेली असेल का.
ही त्याच्या देशाची संस्कृती आहे. म्हणलं त्याच्या देशातली काय संस्कृती आहे सांगू नको, इथला फोटो का काढा, याच्या करता काढा. या भारत देशातली स्त्री 85 वर्ष वय झाल्याच्या नंतर 90 वर्षाच्या मालकाला बस स्टँडवर भुईमुगाच्या शेंगा सोलून देती. हा फोटो त्याला त्याच्या देशातल्या स्त्रियांना दाखवायचा आहे. किती पावित्र्य माहिती यांच्यामध्ये, किती पावित्र्य. चला ए गिरिजा जी, हेच चाललं होतं ना जी. काय मालक, पांडुरंगाच्या कृपेने आपल्याला एक पहिला मुलगा आहे हरिपंडित, आणि गोदावरी मातेच्या कृपेने दुसरा एक भेटलाय. याला गुळ नाही. उद्यापासून देवाचा नैवेद्य पुरणपोळीचा याला देत जाय. काय दया असेल महाराज. इतक्यावर नाही भागलं बरं, इतक्यावर नाही भागलं. त्याच व्यक्तीचं नाव गावबा काका. पुढे ऐका, पुढे पुढे. दया करणे पुत्राशी गुरुजी, आणि त्याची दासा आणि दासी. हे बोलण्याची ताकद त्याच लोकांत असती की त्यांनी तो अधिकार दर्शवा. युग असा निर्माण झाला. कालांतराने नाथांची विद्वत्ता ऐकण्यासाठी दुसऱ्या राज्यातली सुद्धा माणसं येत होती. एके दिवशी काशीतून एक पंडित आलेत. काशीतून चालत आलेल्या पंडितांना पायाचे जोडे उघडले होते. घोड्यावर बसून आलेल्या पंडितांना शीटला घट्टे पडलेले होते. असे पंडित नाथांचं श्रवण करण्याकरता पैठणला आले. सर्वाभूती दया सांगतोय. आणि तिथं आल्याच्या नंतर बोर्डावर असं लिहिलं होतं, आज नाथांचं पाठ होणार नाही, आज नाथांचा पाठ होणार नाही. मग त्या पंडितांना जे थकले का त्याच्या हजारो पटीनं थकवा जास्त आला. आज एकनाथ महाराजांचं आपल्याला ऐकायला भेटत नाही. म्हणून त्या पंडितानं ध्वजपत्र काढलं. ध्वजपत्र म्हणजे आताचा जो कागद असतो का, पूर्वीच्या काळात ध्वजपत्रावर लिहिलं जायचं. ध्वजपत्र काढलं, पिशवीतला टाक काढला, आणि तो टाक शाहीत न बुडवता मांडीत टोचला, आणि मांडीतलं रक्त काढून एक पत्र लिहिलं. कळावे शांती ब्रह्मनाथ बाबा, तुमचं श्रवण करण्यासाठी मी आनंद आश्रमाहून इथपर्यंत आलो, पण तुम्ही पाठाला येत नाहीत म्हणून एवढं दुःख झालंय. हे श्रद्धेचं पत्र. अशुद्धानुभवम व्याप्ती स्थितेषु. अशुद्ध म्हणजे रक्त. जन्नुर्जंगार भयस्थिता. माझ्या मांडीतलं रक्त काढून मी त्याचं हे तुम्हाला हे 3 ओळीचं पत्र लिहिलंय. कळावे आपला एक दास. नाथांनी ते पत्र वाचिलं. अरे बापरे, एवढ्या श्रद्धेनं माणसं आली. ताप आलेला होता अंगाला, तशीच उठली आणि पाठ केला. आनंद वाटला लोकांना. पण दुसऱ्या दिवशी नाथांनी बेजार झाल्यामुळं जास्त त्रास झाला. आता चोपदारांना सांगितलं, मी आज पाठ करणार नाही, पण बोर्डावर लिहू नका नाथांचा पाठ होणार नाही म्हणून. मग ऐन वेळेला कोण करील बाबा, ते ऐन वेळेला आपण बघून घेऊ कोणाला करायचं तर. आणि मग 10 मिनिटं शिल्लक आहे तेवढ्या अवकाशात चोपदार आपले पोशाख घालून आले. बाबा आता पाठाला कोण जाणार, गावबाला बोलवा. चोपदार गेले. गावबा, ए गावबा जी. मालकानं बोलवलंय पाठीमाग. गावबा काका चौकाच्या आत जातच नव्हते. मधला चौक असतो का वाड्यातला, ते चौक ओलांडून मध्ये कधीच नव्हते जात. पण मालकानं बोलवले म्हणून वाकत वाकत आतमध्ये गेले. नाथांनी पाठीवर हात टाकला. गावबा निमस्ती काढ बाबा. अंगात निमस्ती होती. जिंच्या पॅन्टीवाल्याला निमस्ती काढायची नाही. निमस्ती काढून कोणती लाड केली. हातपाय धुवून घ्या. हातपाय धुतले आणि नाथांनी सांगितलं, गावबा ते खुंटीला उपरणे ते घेऊन या. नाथांच्या उपरण्याला स्पर्श करायची सुद्धा भीती गावबा काकाला वाटत होती. लीनता किती असेल त्या काळातली, नम्रता किती असेल. अरे गावबा घे ना बाबा. मग ते खुंटीवरलं उपरणं काढलं. नाथांनी ते उपरणं उकललं आणि गावबा काकाच्या अंगावर टाकलं. गावबा आज माझ्या जागेवर पाठ तू करशील. दया सांगतोय दया. आपण कमवलेली संपत्ती कोणाला असती, आपल्या मुलांना. ठीक आहे, एखाद्या महाराजाचा मुलगा येडवाकडं जरी कीर्तन करीत असेल तर ते म्हातारा झाल्यावर त्याच्या जागेवरची परंपरा कोणाला असती, मुलाला का दुसऱ्याला, अद्याप नाही. मग एकनाथ महाराजांचे हरिपंडित नावाचा मुलगा एवढा विद्वान, एवढे विद्वान हरिपंडित होते की त्यांना पंडितच नाव त्याच्यामुळे पडलं होतं की नाना प्रकारच्या तत्व सिद्धांतिक लोकांच्या रस्वदीर्घाच्या आय भयव्याप्ती कालाचा खंड विखान्मक परिभेद परिच्छिन्ना भयव्याप्ती जायते कृतुराभासितायाम रस्वदीर्घा भयव्याप्ती तंतुयाम चतुर्दश भागः. केसाचे उभे 14 भाग करायचे. केसाचे उभे 14 भाग करायचे. उभे एका केसाचे 14 उभे भाग. उभे आडवे नाही, उभे. तर एक भाग किती बारीक असेल कल्पना करा. तयाम तत्व आला भयम व्याप्ती रस्व दीर्घा काला खंड विन्मका सिद्धम प्रचुरा भवत जायते. इतकी विद्वत्ता प्रांग असणारे हरिपंडित यांना तिथं न पाठविता गावबा काकाला पाठिले. काय दया असेल कल्पना करा. चौकापर्यंत गेल्याच्या नंतर पाय हालत होते. चोपदार म्हणले, गावबा चला ना.
आपली ताकद नाही म्हणले. म्हणले वापस जाऊन मालकाला सांग. वापस गेले आणि दर्शन घेतले. काय गावबा, मालक तुमच्या गादीवर बसायची हिंमतच नाही. जवळ बोलिलं आणि पाठीवर थाप टाकली. जाय गावबा, तू जे बोलशील का, आज जे तू व्याख्यानात पुराणात बोलशील का, लोकांना सुद्धा कळणार नाही गावबा बोलायलीत का एकनाथ महाराज बोलायलीत. कृपेची थाप टाकली. होता त्यांची कृपा. थाप टाकल्याबरोबर गावबापा नाथांचं स्मरण करून व्यासपीठावर बसले. काल ज्या काशीच्या पंडितानं नाथांच्या मुखारविंदातलं व्याख्यान ऐकलं का, त्यांच्या कितीतरी पटीनं आज गावबा काकांचं व्याख्यान होतं. कृपा कोणाची होती? नाथांची. आणि ते व्याख्यान संपल्याच्या नंतर 75 हाताचं पागुट डोक्यावरचं मांडीवर घेतलेलं होतं त्या पंडितानं. तर ते डोळ्यातल्या पाण्यानं पागुट्याचा एक कोपरा भिजलेला होता. शेवटी ते पंडित उठले आणि डोळ्यातल्या पाण्यानं जे पागुट्याचा कोपरा भिजलाय तो कोपरा बाहेर काढला आणि गावबा काकाचे पाय पुसले. आणि तोंडातून वाक्य पडलं, एकनाथ महाराजांचे आपण कितव्या क्रमांकाचे चिरंजीव? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे आपण कितव्या क्रमांकाचा मुलगा? गावबा काकानं सांगितलं, गुळ भेटत नव्हता म्हणून गुळ खाण्यासाठी त्याच्या घरी झाडून काढायला आलेला मी गावबा नावाचा मुलगा आहे. तर काशीतल्या पंडिताईनं हाताचे बोट तर तोंडात घातलेच होते, पण पायातले पण बोट तोंडात घातले. अरे बापरे, याला दया म्हणतात. एवढी मोठी परंपरा, एवढी मोठी परंपरा दासाच्या स्वाधीन करायची. दया करणे पुत्रा सीतेची दासानी दासी, याला म्हणायचं सर्वाभूती दया. साधू म्हणावी ऐशी विठोबा कुमार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार मरून जाईन ना गुरुजी गिरगावकर. हे दया सांगल्याचा उपकार फेड नाही का लिवाय, याला काढू लागा ना कोणतरी. आता तिकडे ध्यान चौकदार सर्वाभूती दया साधू म्हणावे आयशिया. गुरुजी टाइम संपला ना आपला. जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. बरोबर 11ला जर सोडलं तर तुम्ही म्हणताल गिरगावकर जरा विचित्र झालाय, काट्यावर सोडलंय. विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. द्रौपदीची 5 लेकरं अश्वत्थाम्याने कापली.
5 मिनिटं घेतो, जास्त नाही, मलाही जायचंय दूर पुन्हा. 27व्या दिवशी जगाचा बाप द्रौपदीला भेटण्यासाठी गेलाय. अभिमन्यू ज्या दिवशी मृत्यू पावले का त्या दिवशी त्याच वेळेला प्रभू भेटायला गेले. पण ज्या वेळेला द्रौपदीचे 5 लेकरं अश्वत्थाम्याने कापले त्या दिवशी 27 दिवस भगवंत भेटायला जात नाहीत. याचं एकच कारण होतं, द्रौपदीच्या डोळ्यातलं पाणी पाहायची ताकद देवात नव्हती. इतकं प्रेम द्रौपदीचं देवावर आणि देवाचं तिच्यावर. भगवान गेल्याच्या नंतर रडू लागली द्रौपदी. भगवानही रडू लागले. शांत द्रौपदी, देवा काय कारण येणं केलंय? काय नाही ताई, तुझ्या मुलांना मारणारा आरोपी सापडलाय. जी आज सापडलाय? होय. कोण आहे? अश्वत्थामा. कुठे आहेत अश्वत्थामा? बाहेर आपल्या दरबारामध्ये खांबाला अश्वत्थामाला बांधले साखळीनं. जी मग माझ्याकडे येण्याची काय गरज प्रभू? दादा, भगवंतानं सांगितलं ज्या अश्वत्थाम्याने 5 लेकरं कापली त्या अश्वत्थाम्याला शिक्षा काय द्यायची असं तुझ्या धर्म नावाच्या पतीला विचारलंय. विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. ज्या अश्वत्थाम्याने तुझी 5 लेकरं कापली त्या धर्माला विचारलंय की तुझे ज्यांनी 5 मुलं कापलेत त्या अश्वत्थाम्याला शिक्षा काय द्यायची. धर्म अहिंसावादी होते. अहिंसा परमो धर्म. धर्माने सांगितलं जिहम पंचान हिंसाकारे तसा देश त्यागेशु. धर्मानं सांगितलं ज्यानं 5 लेकरं गुरुजी कापलेत त्याला आपल्या देशातनं बाजूला काढून द्या. साम्यवादी उच्च शब्द होता. ठीक आहे. अर्जुनाला विचारलं काय द्यायचंय? तत्रा पंच हत्यारोहो एकम हत्या किमम जायते. ज्यानं आपले 5 कापावा, ज्या हातानं आपले 5 लेकरं कापलेत त्याचा तो 1 हात कापून टाकायला काय हरकत आहे? वाक्य अर्जुनाचं आहे. भीमाला विचारलं काय शिक्षा द्यायची? चिरंजीव आहे माहीतच नाही. पंचास्तितो कारम एकम हिंसाचार. हा ज्यानं 5 मारावा त्याला एकट्याला हाणायला काय हरकत आहे? भगवान म्हणले नकुल सहदेवा तुमची काय इच्छा? आमचे 3 भाऊ सांगतील ते. भगवंतानं सांगितलं तुम्ही पिता आहात, शिक्षा ठोठावल्या तुम्ही. पण जिनं 9 महिने पोटात वागवलाय तिला विचारायचंय की तुझे 5 लेकरं कापल्याच्या नंतर अश्वत्थाम्याला काय शिक्षा द्यायची हे मी तुला विचारण्यासाठी आलोय. जग ब्रह्मरूपा विश्व आपलं वाटलं पाहिजे. भगवंतानं सांगितलं द्रौपदी काय शिक्षा द्यायची. माझ्या मालकानं काय सांगितलं? धर्मानं सांगितलं गावातून काढून द्या. अर्जुनानं सांगितलं हात कापा. आणि भीमानं सांगितलं त्याला कायमचं संपवा. नकुल सहदेवानं सांगितलं हे 3 म्हणतील ते करा. तर जगाच्या मालकाचं तोंड द्रौपदीनं पदराने दाबले. दादा, माझी भक्ती जर टोकाची असेल, जर मला बहीणच मानित असेल तर एकच तुला दिवाळीची भीक मागते. अश्वत्थाम्याला आपलं समजून कापू नका. का ग द्रौपदी, का नाही कापायचं? ज्यानं तुझे 5 लेकरं झोपीत कापले मूर्ख होता अश्वत्थामा. पुरावा आहे ना त्याला. तुका म्हणे राखिनी दुर्गंधी. तुका म्हणे राखिनी दुर्गंधी. अश्वत्थामावादी पांडव पुत्र. हो तुका म्हणे अंगी राखिनी दुर्गंधी. तुका म्हणे अश्वत्थामावादी पांडव पुत्र. तोच संपलेला अश्वत्थामा. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. अश्वत्थामा वधी किंवा मारी पांडव पुत्र. दुर्गंधीने व्यापलेला अश्वत्थामा होता. दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी पांडवाच्या मुलांचे डोके कापून तिथे नेलते. हे हुशार होतं दुर्योधन. त्याला भिंतीला हाणल्याबरोबरच कळालं हे पांडवायचे नाहीत म्हणून. हुशार होतं ते नाही सांगायचं मला. भगवंतानं सांगितलं द्रौपदी तुझे 5 लेकरं कापाव त्याला काही ना काही शिक्षा असावी. भगवान ऐका, ज्याच्या पित्याने माझ्या मालकांना विद्वत्ता दिली, ज्या द्रोणाचार्यांनी माझ्या मालकांना विद्या दिली, द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. जगातला 2 नंबरचा विद्वान व्यक्ती
त्या व्यक्तीने माझ्या पाचीपतींना विद्या दिली. गुरुजींचा पुत्र गुरुबंधू असतो देवा, आणि म्हणून अश्वत्थाम्याला शिक्षा देऊ नका, हे पाप माझ्या मालकाच्या हाताने होऊ देऊ नका. भगवान म्हणले असं का ग बोलतीस द्रौपदी, शिक्षा द्यायलाच पाहिजे. जग ब्रह्मरूप. पुढचं वाक्य ऐका. द्रौपदीनं सांगितलं देवा, जर अश्वत्थामा तर मरत नाही, तो चिरंजीव आहे, तो चिरंजीव आहे. पण आदा कदा तू जगाचा बाप आहेस, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या सर्व विश्वाचा तू समर्थ धनी आहेस, म्हणून तू एखाद्या वेळेस चिरंजीव अश्वत्थाम्याला तुझ्या प्रक्रियेनं मारू शकतोस. पण अश्वत्थामा मारल्यावर माझे 5 जिवंत होतील का? भगवंतांनी सांगितलं नाही. मग पुढचा मुद्दा आहे का, माझे 5 मृत्यू पावल्याच्या नंतर जितकं मला दुःख झालंय, तितका एकुलता एक अश्वत्थामा मेल्याच्या नंतर कृपीला दुःख होईल. कृपी ही द्रोणाचार्यांची पत्नी. मग एका बाईनं, एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीच्या दुःखात आनंद व्यक्त करावा, हे स्त्री जीवन आहे का देवा? त्यानं थोडस घाणेरडं काम करावं आणि घाणीचं उत्तर आपण घाणीनं द्यावं, ही विधी कर्तव्य देवा. जसे माझे 5 लेकरं, तसाच अश्वत्थामा कृपी मातेचा एक, त्याला मुक्त कर. जग ब्रह्मरूप जाण, हेची साधूची लक्षण. सर्वाभूती समदृष्टी. साधूची दृष्टी गोष्टी गुरुजी सारखी असली पाहिजे. गाडी चालली गिरगावकराची, मी इकडे नाही आणली, मुंबईतले रस्तेच कळत नाही. जरी मी आणली तर तुम्हाला तिथपर्यंत यावं लागलं असतं, मग त्याच्यापेक्षा ट्रेन आलेलं बरं आहे ना. गाडी चालली अशी हायवेनं, रस्त्यात एक इनेकरी बाबा उभे होते, तुम्ही नाही, गरीब इनेकरी. आणि त्या इनेकरीने हात द्याला, महाराज महाराज तुम्ही ज्या सप्त्याला चालले मला तिथे यायचं, येऊ द्या. हे ड्रायव्हर नाही केलं. ड्रायव्हर म्हणला, महाराज ते इनेकरी बाबा आवाज देऊ लागले, त्यांना आपण जिथे कीर्तनाला चाललो तिथे यायचंय. जाऊ दे, कुठेही नाही करायच्या नादी लागू तू, चल. दामटिली गिरगावकरानं गाडी. आणि पुढे गेल्याच्या नंतर एक मोठा व्यक्ती होता, जसं उदाहरणार्थ आपले आप्पा अध्यक्ष, उपाध्यक्ष वसंतराव, हे 2 माणसं रोडवर उभे होते. ड्रायव्हर म्हणला, महाराज ते 2 आपले मागच्या आपण सप्त्यात आलतो आजीवलीला, ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रोडवर आहेत. गाडी 150च्या स्पीडनं होती. मी म्हणलं थांबेव. गाडी ड्रायव्हरला थांबवायला लावली. दोघं पाया पडेन, 500-500 रुपये मला दिले. पण टायर 300चे घासले. बाबू महाराजाच्या गाडीचे टायर 300, 150ची गाडी स्पीडनं उभी केली ना. 500 रुपये पाया पडून देतात म्हणून गाडी थांबवायची, आणि निष्ठावंत विनेकरी गाडीत बसायला म्हणून, फुकट बसायला म्हणून त्याला उभी नाही करायची. असा जर महाराज करीत असेल तर त्याच्यासारखा डुक्कर जगात कोणी नसेल. सर्वाभूती समदृष्टी. साधूची पाहत असताना दृष्टी सारखी असली पाहिजे, सारखी सारखी. नाथांकडे राम आणि सरजू नावाची 2 पोरं जेवायला आले. ते नाल्या उपसिनार होते, झाडून काढणारे. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजाच्या घरात भात शिजत होता, सुगंधी तांदळाचा. भाताची प्रक्रिया तर तुम्हाला भरपूर माहिती, कारण तुमच्याकडे आगरच भाताचा. सुगंधी भात. राम म्हणला, सरजू काय सुगंधी भात आहे रे, काय सुगंधी भात आहे? ते म्हणला, अरे आपण काम करणारी माणसं आहेत रे, झाडून काढणारी माणसं आहेत, आपल्याला कुठं गरम भात भेटत असतो का? ही गिरिजा काकीनं वरून येताना ऐकलं. शेवटचा पुरावा. अरे बापरे, 10 मिनिटं पुढे गेलीत. गिरिजा काकी खाली आल्या. नाथांना सांगितलं, धनी राम सरजूला भात खाण्याची इच्छा झाली. नाथांनी सांगितलं, वाढ ना मग. पण बाकीच्यांची काय बघून घेऊ आपण. अगे हे 2 गरीब माणसं जेवले म्हणजे स्वर्गातले पितर जेवले इतकं पुण्य. काय गोडवा असेल, काय स्थिती असेल. चांदीचे पाट टाकले, सोन्याची ताट, 250 ताट होती, एक ताट 2.5 किलोचं. नाथांकडे वैभवशाली कुटुंब. भात टाकला आणि भातावर 100 ग्रॅम गावरान तूप टाकलं. तिथं काय असा उंदराच्या कानावानी चमचा थोडाच होता, तसं तूप होतं का? आम्ही एका घरी पितराला जेवायला गेलो. गुरुजी बाई दाभण घेऊन आली, दाभण पोतं शिवायचं.
उजव्या हातात तुपाची वाटी, डाव्या हातात आणि उजव्या हातात दाभण. म्हणलं ही डोळे गिळे फोडी ती का काय. पण तिनं तुपाच्या वाटीत दाभण घातलं आणि त्याच्या आणीला जितकं चिटकन का तितकंच भातावर टाकलं. अरे बाप रे, म्हणलं हिला गुरुच करावा आता.